काय म्हणायचं आता तुला? पेढा? नाही नाही, रसगुल्ला रसगुल्ला रसगुल्ला. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. चला मस्त सकाळ झालेली आहे. कडक असं ऊन पडलेलं आहे, हवा पण भरपूर सुटलेली आहे. सकाळची सर्व कामं आटोपली, साफसफाई, आंघोळ वगैरे झालेली, माझी चहा पाणी झालेलं आहे. दूध पण पिलं मी, हळदी टाकून दूध मला आवडतं. आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे. आणि रात्री आम्ही ज्या कैऱ्या कापून ठेवलेल्या होत्या ना, तर त्या रात्री मी मिठामध्ये आणि हळदीमध्ये बांधून ठेवतात ना, तर त्या काही बांधल्या नाही, त्या तशाच ठेवल्या मी. आता त्यातल्या बिया वगैरे काढून घेते. इन्स्टंट असं झटपट लोणचं बनवणार आहे मी. आणि रात्री आम्हाला जायचं होतं मोठ्या बहिणीच्या घरी, प्रियंकाला बघायला जायचं होतं. पण काल आहे ना 5वी पूजन होतं त्यांच्याकडे, आणि त्यांच्या घरी लहान बाळ असतं ना, ते जात नाही त्या दिवशी, असं आहे आमच्याकडे. तर मग म्हटलं चला, धन्विक लहान आहे ना, तर मग पूजा आणि आम्ही काही गेलो नाही, म्हणून मग तिकडे आज जाणार आहे आम्ही. तर म्हटलं घरातली सर्व कामं आटपून घेऊ, स्वयंपाक वगैरे करू, आणि दुपारी मग निवांत जाऊ. आणि गेली तर तुम्हाला मग जमलं तर शेअर करेल मी सर्व काही. तर चला आता पटापट घरातली कामं आवरून घेते. चला चला लाडू, चला. बस झालं, लय मनी मनी माऊ माऊ झाला, आता बस झालं. गेली का? तिकडे आहे का? चल मी आले. चल, दोन्ही पिशव्या घेतल्या ना. चला आता दुपारचे काम आहे ना, थोडेसे आवरत आलेले आहे. 3:30 वाजलेले आहे. आणि मी आता चालली आहे प्रियंकाच्या बाळाला बघायला. सकाळपासून घरातले काम आवरत होतो. आता पूजा आणि मी तिकडे जाऊ. चला आमच्यासोबत तुम्ही पण. बाहेरचं वातावरण अगदी छान असं मस्त फ्रेश होतं, अजिबातही ऊन नव्हतं. आणि बहिणीचं घर माझ्या अगदी जवळच आहे. लाडू चाल बाळा इकडे, आपल्याला नंतर बाळ बघायचं इकडे. त्याच्याकडे फक्त लक्ष द्यावं लागतं, असं वायरी बिरी. आगाव झालाय, आगाव. ते फुलदाणे दे त्याला खाली खेळायला. लाडूला आहे ना खाली ठेवलं होतं, पण तो आहे ना मागे लागला. त्याला पण यायचं होतं आमच्यासोबत. तर हे बघा कसा आवाज देतोय आणि मस्त सरकत सरकत येतोय. खरं तर त्याचं अजून जावळ काढलेलं नाही आहे. जावळ काढलं नसल्यामुळे ना लहान बाळाजवळ त्याला न्यायचं नाही, त्यामुळे त्याला लांब ठेवलं. आपल्याला पण बाळ बघायचंय, लाडूला पण बाळ बघायचंय, है ना लाडू? तुला बाळ बघायची बाळा, तुझं सारखं छोटं छोटं बाळ आहे. हे बघ लाडू, लाडू इकडे बघ, इकडे बघ बाळा. चला 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 चला. हे बघ, हे बघ, मोर मोर मोर. आम्ही ना बाळाकडे नाही गेलो, लाडूला बाळाकडे न्यायचं नाही म्हणून इकडे बसलो. पूजा आणि लाडूचे पप्पा गेले बाळाला बघायला. आता आम्ही ते आल्यानंतर जाणार, म्हणजे मी ते आले की जाऊ. कारण लाडू छोटा आहे ना, तर लाडूला नाही न्यायचं बाळ बघायला, हा ना लाडू? लाडूला आहे ना हा मोर खूप आवडतो, खेळायला त्याला. ओले बापले, किती छान छान मोर आहे ना. पूजाला बोलली की तुम्ही दोघं आधी प्रियंकाला भेटून या. मग ते दोघे गेले होते रूममध्ये आणि प्रियंकाशी बोलत होते. मग ते जरा वेळ तिथे बसले, तोपर्यंत मग मी लाडूला सांभाळलं. नंतर मग ते आल्यानंतर मग मी प्रियंकाला भेटायला गेली. वाजव बासरी, वाजव बाळा. ए बाळा, तू छोटा छोटा कृष्ण आहे का असा बसला पाय दुमडून? ए लाडू, लाडू तुला माझ्याकडे यायचं? ओले माझ्या सोनाला माझ्याकडे यायचं. कुठं जायचं बाळा आपल्याला? कुठं कुठं कुठं? वरती घेऊ, तुला उचलून घेऊ? हां हां, घेते घेते घेते. बहिणीने सर्वांसाठी मस्त चहा वगैरे बनवला. आणि साक्षी काही घरी नाही आहे, कारण ती माहेरी गेलेली आहे. 5वी पूजन होतं ना प्रियंकाचं. तर लहान बाळं घरात असल्यानंतर मग प्रेग्नेंट स्त्रीने घरात राहायचं नाही, म्हणजे नणंद भाऊजाईंचं एका ठिकाणी चालत नाही. म्हणून मग तिला काही दिवस आहे ना माहेरी पाठवलं, म्हणजे 12 दिवस. 12 दिवसानंतर मग ती येणार आहे. राहुल पण आलेला होता. राहुलला आहे ना
लहान छोटे बाळ फार आवडतात. तर तो आहे ना मस्त बघत होता आणि म्हणत होता की मस्त आपल्या लाडूसारखाच दिसतोय. तर बाळ मस्त झोपलेलं होतं. आता तुम्हाला चेहरा वगैरे काही लगेच दाखवणार नाही, जवळपास 1 महिन्यानंतरच मग चेहरा दाखवला जाईल, कारण लहान बाळ खूप नाजूक असतं ना आणि दृष्टीही लागते लगेच बाळांना. त्यामुळे पूजाने पण छान मस्त गिफ्ट आणलेलं होतं. तुम्हाला सर्वांना आमचे सर्व गिफ्ट आवडले, म्हणजे शॉपिंग केलेली होती आम्ही बाळासाठी ती. तर पूजाने छान हिमालयाचं प्रोडक्ट आणलेलं होतं बाळासाठी, तर ते प्रियंकाला दाखवत होती. प्रियंका पण मस्त आराम करत होती, ती पण झोपलेलीच होती. मग तिलाही आवडलं आणि नंतर मग आम्ही दोघींनी बाळाला पण घेतलं. तर मी जे दुपटं घेतलं होतं ना बाळाला छोटंसं, ते ना सेम त्यांच्या दुपट्यासारखंच निघालं. म्हणजे त्यांनी पण आधी तेच आणलं होतं आणि त्याच शॉपमधून आणलेलं होतं. म्हणून मग मी बोलली की आता माझं पण सेमच झालेलं आहे, तर मग चेंज पण करून भेटेल तुम्हाला. तर मग नंतर मी त्यांना ते दिलं. सईसारखंच तोंड आहे ग, सईसारखे होट आहे होट. काय म्हणायचं आता तुला? पेढा नाही नाही, रसगुल्ला 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 सारखं पेढा म्हणायचं ना आपला लाडू. लाडू पेढा. लाडूचा भाऊ पेढा. दोघं खेळतील एकत्र. किती वजन म्हटलं त्याचं? 3 किलो. आणि याच्यात पाठवून चेंज करून देतील ते. आम्ही ना सकाळी बघितलं ते, म्हटलं तर सेमच चालली, फक्त वाईट आहे थोडं. आणि हा ड्रेस सॉक्स कपडा छान आहे बरं का. तुमच्या लाडूचा भाऊ पेढा. हातातले पायातले सॉक्स त्याला हातातले घातले नसं मोठे होते. त्याचं सईने ठुलं लाडूचं नाव लाडू आहे, ती सई होती याचं पेढा ठेवू आपण. लाडू पेढा झोपलं पडेल. तुम्ही जाताना हे घेऊन जा आणि बदलून आणायच्या बिल असं. लाडू आता किती महिन्याचे? आता 7-7.5 महिने झाले. आता 8 म्हणजे महिने. यांच्यामध्येच एकच राहते थोड्या अंतरावर. जसे सई आणि अंशू कसे आहे तसे. सई अंशू यांच्यामध्ये शाळेत 1 वर्षाचा गॅप राहिला आता. हा हा सई अंशू आणि लाडूमध्ये आणि प्रियंकाच्या बाळामध्ये फक्त 8 महिन्याचाच फरक आहे. म्हणजे स्कूलमध्ये गेल्यानंतर एकामागे एकच दोघे पण जातील आणि एकाच स्कूलमध्ये राहतील. तर आमचं त्याच्यावरतीच बोलणं चालू होतं. चला त्यानंतर मग मी घरी आली. सकाळपासून मला लोणचं बनवायचं होतं, पण हातच लागत नव्हता माझ्या या कामाला. शेवटी म्हटलं चला आता जवळपास 6:30 वाजत आलेले होते. मी सर्व काही तयारी करायला घेतली, कारण दिवसभर लाडू मसाले पण चालू असतात ना. 6 नंतरच मी थोडीशी मग रिलॅक्स होते. तर मस्त मोहरीची डाळ ना कढईमध्ये हलकीशी भाजून घेते आणि बाजूला तेल तापत ठेवलं आहे. आणि सर्व काही तयारी जी लागते ना लोणच्याला ती पण काढून घेतलेली आहे. हाय हॅलो सर्वांना, शुभ संध्याकाळ. संध्याकाळची वेळ आता जवळपास 6:30 वाजत आलेले. दिवसभर थोडेफार लाडू वगैरे बनवले आणि आता म्हटलं चला लोणचं बनवून घेऊया. काल रात्री मी ना लोणच्याची काप आहे ना असे बनवून ठेवलेले होते. त्याला थोडंसं हळद मीठ लावून ठेवलेलं आहे. आणि इथे मी आता सर्व मसाला करायला घेतलेला आहे. तर मोहरीची डाळ मी इथे घेतलेली आहे 125 ग्रॅम, कारण 1 किलो कैरी आहे, खूप जास्त नाही आहे. थोडीशी ना हलकीशी मोहरीची डाळ आहे ना भाजून घेतली एकदम बारीक गॅसवरती. इथे थोडे खडे मसाले आहे ना ते थोडेसे अर्धवट कुटून घेतले. बडीशेप पण थोडीशी अर्धवट कुटून घेतली. इथे थोडासा चवीपुरता गूळ, इथे मी अर्धा चमचा मेथी दाणे थोडेसे कुटून घेतले, ते पण मोहरीच्या डाळमध्येच हे सर्व काही टाकते आणि मीठ पण घेते, मीठ पण टाकते. तर आता हे जे आपण मसाले केलेले आहे ना ते यामध्ये टाकते. डिटेलमध्ये तुम्हाला जर रेसिपी बघायची असेल तर माझ्या चॅनेलवरती, सुवर्णास किचन चॅनेलवरती किंवा इंस्टाग्रामवरती बघू शकता. तर हे सर्व काही मी यामध्ये टाकते. गूळ मी बारीक करून घेतलेला आहे. मला खूप जास्त गोड करायचं नाहीये, त्यामुळे मी थोडासा गूळ घालते. मेथी दाणे, आता लाल मिरची मिक्सरला बारीक करून टाकू शकता तुम्ही, पण इथं मी ना थोडीशी लाल मिरची पावडर टाकली, 1 चमचा फक्त, खूप जास्त नाही टाकली. आणि आता यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा लाडू. काय रे बाळा, किचन मध्ये येतोय तू?
लाडूला वाटतं आजी कोणाशी बोलतीये, तुला पण बोलायचं. तर एक मोठा चमचा भरून यामध्ये मी काश्मीरी मिरची टाकलेली, काश्मीरी लाल तिखट, त्यामुळे रंग छान येतो आपल्या लोणच्याला. तर तो तुम्ही टाकू शकता आवडीप्रमाणे. त्यानंतर खडा हिंग असतो ना, काही नाही करत ते खेळतोय. खडा हिंग पण तुम्ही बारीक करून टाकू शकता, पण मी ना हिंग पावडरच टाकते, कारण खडा हिंग आहे पण आता खूप गर्दी ते शोधावं लागेल. तर मी अर्धा चमचा हिंग पावडर टाकली. थोडीशी हळद पावडर पण टाकते अजून मी. लाडू काय करतो बाळा तू? लाडू बाळा काय करतो? इकडे बघ. काय करत माझं पिल्लू? काय करत तू? का करायला आलो इकलो? का करायला आलो बाला? खेळायला आलो तू? चला आता हे सर्व काही साहित्य मी 1 किलोच्या कैरीच्या अंदाजामध्येच घेतले. थोडंफार कमी जास्त होत असतं, पण माझ्या पद्धतीने मी आता हे पटकन असं झटपट बनवते. सर्व काही साहित्य मिक्स केल्यानंतर यामध्ये कडकडीत तेल टाकायचं, म्हणजे आपण जे पण पदार्थ घेतलेले त्याला थोडासा तडका लागतो आणि ते छान होतात. आणि तेल टाकल्यानंतर मग ते छान असं मुरू द्यायचं. तर तेल थोडं कमीच पडलं आहे, मी अजून थोडं तेल ना गरम करून यामध्ये टाकणार आहे. व्यवस्थित ते असं भिजलं पाहिजे सर्व तेलामध्ये. आणि मोहरीची डाळ पण येणार जरा वेळाने छान अशी फुगते, त्यामुळे मग तेल परत कमी होतं. तर अशा प्रकारे हे मी छान मिक्स केलं आहे. कलरही त्याला मस्त आलेला आहे. आणि हे बघा याचं काय चालू आहे, मी किचनमध्ये आली की याला पण किचनमध्ये यायचं असतं. तुला पण माझ्यासोबत किचन मध्ये यायचं राहतं का? तुला पण यायचं राहतं का किचन मध्ये? काय करायचं राहतं आपल्याला? स्वयंपाक करायचा आहे ना, स्वयंपाक करायचा आहे. आता जेवण बनवायचंय. तुला पण यायचं राहतं का पिल्लू? आपल्याला कुठं जायचंय उद्या? आम्ही उद्या भूर चाललो है ना बाळा? उद्या आपल्याला जायचे ना, भूर जायचे ना परत रेल्वेने. बघतो कसा बघा. तू मम्मा जवळ जा ना मम्माकडे जा ना. असं का करतो? काय करायचं? मी लोणचं बनवते, लोणचं. आणि ह्या कैरीच्या काप आहे ना, मी मलाच करत हे कैरीचे काप आहे ना, मी रात्री कापून ठेवले आणि असेच सुकायला ठेवलेले होते, हळद मीठ न लावता. कारण मला यातलं पाणी काही काढायचं नव्हतं. जे आंबट पाणी असतं ना ते आपण काढतो, पण ही कैरी ना अजिबातच आंबट नाहीये, खूप अशी एकदमच गोड आहे. म्हणजे हा आंबाच खूप गोड आहे. तर मी इन्स्टंट असं बनवलं, म्हणजे अशा वाळवल्या नाही का, म्हणजे असं बांधून ठेवायचं, पाणी काढायचं, मग ते परत सुकवायचं, असं काही नाही केलेलं आहे. फक्त एका कपड्याने स्वच्छ पुसून घेतल्या आणि मीठ आणि हळद लावून त्याला असं व्यवस्थित जरा वेळ ठेवते, म्हणजे ते छान असं थोडंसं मुरेल मीठ आणि हळद त्यामध्ये. म्हणून मग मी अशाच ठेवल्या आहे. आणि आता यानंतर मग मी या मसाल्यामध्ये मिक्स करून ठेवील झोपण्याच्या आधी, म्हणजे रात्रभर ते छान मसाल्यात मुरेल. तर हे आता मी बाजूला ठेवते. चला मस्त इथे पाव आणलेले, तर पाववडे बनवायचे, बऱ्याच दिवसांनी बनवते. तर सर्वांना पाववडे खायचे होते. आमच्याकडे बाहेर मिळतात, पण बाहेरून न आणता मी मस्त असे घरीच बनवते. आणि त्यासोबत मसाले भातही बनवलेला होता. आणि हे बघा मसाला पण छान मस्त तेलामध्ये मुरलेला होता. तर मी ना झोपण्याच्या आधी कैरीचे कापे ना मसाल्यामध्ये टाकले आणि छान असे आता मिक्स केले. याला ना झाकून ठेवायचं रात्रभर. सकाळी छान मस्त त्यावरती तेल येईल. चला किती सेवा चालू आहे पप्पांची. हां आता रात्रीचे वाजले 10. मस्त गरम गरम पाववडे खाऊन झाले आमचे. आणि मिस्टर आता झोपले म्हणजे अजून झोपले नाही, फक्त पडले पलंगावर.
राहुल का बरं हसू राहिलाय. मिस्टरांना आहे ना 7:30 वाजता आहे ना नेलं होतं हॉस्पिटलमध्ये. तर त्यांना काही गाडीवरती टू व्हीलरवर आहे ना बसता येत नव्हतं. तर मग जावाईंनी ना त्यांची स्कॉर्पिओ आणली होती, त्याच्यामध्येच ते घेऊन गेले. पूजा पण गेली होती त्यांच्यासोबत आणि राहुल जिमला गेला होता त्यावेळेस आणि मी स्वयंपाक करत होते. मग पूजा आणि जावईच गेले होते मिस्टरांना घेऊन. मग तिथे त्यांचा पाय चेक केला डॉक्टरांनी, अस्थिरोगतज्ञ डॉक्टर आहे ते, तर चांगले ते. आणि मग त्यांना एक्सरा वगैरे काढायला सांगितलं आम्ही. त्याने एक्सरा काढला आणि नंतर मग त्यामध्ये त्यांनी बघितलं तर काही इतकं जास्त काही दुखणं नव्हतं का गं. एक्सरे नॉर्मल आहे. मग डॉक्टर तेच म्हणत होते की तुम्ही म्हणजे वाटी जी बसवली ती व्यवस्थित आहे, असं गुडघ्याची वाटी व्यवस्थित आहे, पण मग इन्फेक्शन वगैरे होऊ शकतं कारण गुडघ्याला सूज आहे, दुखतं. अजून मग 15 दिवस थोडा हालचाल नाही करायची असं, कारण ते वाटी सरकल्यामुळे गुडघ्याचे जे लिगामेंट्स असतात ना मग ते त्याला इंजुरी ना थोडीफार, म्हणून मग हां. तर पूजाने ते सर्व काही विचारलं आणि मग तिथून आले. मग मेडिसिन वगैरे आणलेल्या होत्या. आता जेवण झालं तर मेडिसिन घेतल्या आणि मिस्टरांना खालीच आम्ही इथे ना मस्त एक पलंग टाकलेला आहे आमचा जुना. जास्त वर खाली करायचं नाहीये, एकाच ठिकाणी म्हणजे आराम करायचा. आता पप्पांचं कसं वरती जातात मग खाली दिवसभरातून खूप सारे चक्र होऊन जातात. मग त्यांनी सांगितले की आराम करा, असं जास्त चाल नका देऊ पायाला. म्हणजे जास्त वरती खाली करायचं नाही. मिस्टर तर कालपासून नुसतं वरती खालीच चालू आहे मिस्टरांचं, कारण कलरवाले आलेले ना वरती, POP वाले कलरवाले, त्याच्यामुळं खूप त्यांचं जाणं येणं चालूच होतं वरती. पण आता आम्ही सांगितलं आहे की खालीच थांबा, तेच पलंगावरती झोपायचं. 15-20 दिवस तरी आराम करायचा खालच्या खाली. तर चला आता सर्व काही व्यवस्थित आहे. आजचा व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.